चिंचवड विधानसभेत आमदार वहिनी अश्विनी जगतापांच्या मतदारसंघावर शंकर जगतापांचा दावा, भाजपमध्ये पुन्हा गृहकलह निर्माण होणार। भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगतापांच्या पत्नी अश्विनी जगताप या चिंचवड विधानसभेच्या आमदार आहेत। मात्र वहिनींच्या मतदारसंघावर आता थेट शंकर जगतापांनी दावा ठोकलाय। त्यामुळे चिंचवड पोटनिवडणुकीवेळी भाजपमध्ये निर्माण झालेली परिस्थिती यावेळी पुन्हा उद्भवणार हे आता उघड झालंय। कारण काही झालं तरी मी चिंचवड विधानसभेतून लढणार असा ठाम निश्चय शंकर जगतापांनी केलाय। मात्र वहिनी अश्विनी जगताप रिंगणात असल्यावरही तुम्ही लढणार का हे येणारा काळ ठरवेल असं म्हणत शंकर जगतापांनी संभ्रमावस्थाही कायम ठेवली आहे। दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं भाजपच्या वाट्याला असणाऱ्या भोसरी आणि चिंचवडवर हक्क सांगितलाय। मात्र दोन्ही विधानसभेत आम्ही मित्रपक्ष असणाऱ्या राष्ट्रवादीला सोडणार नाहीच, उलट त्यांच्या पिंपरी विधानसभेवरही आमचा डोळा असल्याचं म्हणत जगतापांनी महायुतीच्या तिढाला आणखी फोडणी दिली आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं 2 ठिकाणी दावा केलेला आहे, तिथं तुमचे आमदार आहेत, तर तुम्ही मित्रत्वाच्या नात्यानं काही त्यांना सोडताय तुमच्या या दोघांना? नाही, सोडणं आणि मागणं हे लोकल लेवलचा हा प्रश्न नाहीये। मागणी हे लोकल लेवलवर होऊ शकते। प्रत्येक कार्यकर्त्याला ही इच्छा असते की वर्चपद मिळावं आणि प्रत्येक पक्षातील कार्यकर्त्याला वाटतं की हा मतदारसंघ हा आपल्या पक्षाकडे यावा। अशा पद्धतीने प्रत्येक पक्ष हा स्वतंत्र मागणी करू शकतो। पण महायुतीचं जर आपण मागच्या वेळेचा फॉर्म्युला पाहिला लोकसभेचा, तर त्या लोकसभेच्या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला निश्चितच जाणून येईल की जिथे सिटिंग एमपीज होते, सिटिंग एमपी ज्या पक्षाचे होते त्या पक्षालाच तिथं त्या जागा सुटलेल्या आहेत। आणि त्याच दृष्टीने आता महायुती ही तोच फॉर्म्युला पुढे विधानसभेसाठी सुद्धा कंटिन्यू करेल। आणि त्याच्यानुसार चिंचवड आणि भोसरी मतदारसंघ हा भारतीय जनता पार्टीचाच आहे। तिथे आता सिटिंग आणि आता एक्झिस्टिंग MLA हे भारतीय जनता पार्टीचे असल्यामुळे तिथे इतर पक्षांनी दावा करणे योग्य ठरत नाही। मागणी करू शकतात। त्याच पद्धतीने आम्ही झालेल्या लोकसभेच्या अनुषंगाने पिंपरी विधानसभेवर ची पण मागणी आम्ही करतो। कारण का तर आत्ताच्या कालच्या लोकसभेच्या मतदानामध्ये पिंपरी विधानसभेमध्ये सुद्धा आम्ही चांगल्या प्रकारे ह्या महायुतीच्या उमेदवाराला लीड दिलेला आहे। त्या अनुषंगाने आम्ही पिंपरी विधानसभेची पण मागणी करणार आहोत। प्रश्न आहे चिंचवड विधानसभेचा, त्याकडून तुम्ही इच्छुक आहात? भारतीय जनता पार्टीकडनं इच्छुक मी निश्चितच आहे। मी 2023च्या पोटनिवडणुकीमध्ये पण इच्छुक होतो, आजही इच्छुक आहे। परंतु तिथं तुमच्याच वहिनी आमदार आहेत। ते आता वेळ आणि काळ, म्हणजे अजून 3 महिने आहेत। 3 महिने ह्या सगळ्या सिस्टीम म्हणजे खरी रणसंग्राम चालू व्हायला किंवा मतदान फॉर्म भरणे असेल, तिकीट वाटप असेल, त्याला अजून 2-3 महिने 3 महिन्यापर्यंत आपण वाट पाहूया। परंतु तुम्ही लढणार हे निश्चित आहे? हो, 100% मी लढणार आहे।